संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा आता पुणे जिल्ह्याचा मुक्काम घेऊन सातारा जिल्ह्यामध्ये पोहोचलेला आहे। नीरा स्नान आता माऊलींचं होते। आपल्यासोबत पोलीस अधीक्षक आहेत, जिल्हाधिकारी सुद्धा आपल्यासोबत असणार आहेत। आजपासून पालखी 4 दिवस सातारा जिल्ह्यामध्ये असणार आहे। कशा पद्धतीने तयारी केलेली आहे आणि आज तुम्ही पालखीचं स्वागत सुद्धा केलंय? आपल्या सर्वांना कल्पना आहे की संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचा दुपारचा 20वा आज नीरा येथे असतो। सातारा जिल्हा प्रशासनाचे सर्व प्रमुख अधिकारी, जिल्हा अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद आणि इतर सर्वच प्रमुख अधिकारी पालखी सोहळ्याला निमंत्रण देण्यासाठी आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी आज नीरा येथे गेलेले होते। त्यांचं स्वागत करण्यात आलं आणि आता थोड्याच वेळामध्ये पालखी सोहळा सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करतोय। प्रवेशानंतर लगेच नीरा स्नान होईल आणि त्यानंतर पाडेगाव येथे माननीय नामदार शंभूराज देसाई माननीय स्थितीमध्ये पालखी सोहळ्याचं सातारा जिल्ह्यामध्ये स्वागत होणार आहे आणि त्यानंतर 4 दिवस मुक्काम पालखी सोहळ्याचा सातारा जिल्ह्यामध्ये असेल। पहिला मुक्काम लोणंदला असेल, नंतर तरडगाव, फलटण आणि बरड आणि 19 तारखेला सातारा जिल्ह्यातून प्रस्थान करणार आहे पालखी पंढरपूरच्या दिशेने। आणि या 4 दिवसामध्ये संपूर्ण जिल्हा प्रशासन हे पालखी सोहळ्याच्या सेवेमध्ये असणार आहे। त्याच्यामध्ये आरोग्याचा व्यवस्था असेल, पाणी पुरवठ्याची व्यवस्था असेल, महिला व बालकल्याणाची व्यवस्था असेल आणि इतर सर्वच व्यवस्था चोखपणे करण्याचा प्रयत्न आमच्याकडून असणार आहे। विशेषतः जर्मन हँगरमध्ये वारकऱ्यांना राहण्याची सोय करण्यात आलेली आहे। ॲम्ब्युलन्सची सुविधा ठेवण्यात आलेली आहे, जेणेकरून या वारीमध्ये कुठलाही अपघात होऊ नये आणि दुर्दैवाने काही जर एखाद्याला मेडिकल इमर्जन्सी आली तर त्याचे प्राण वाचवण्यासाठी, त्याला आरोग्याची सेवा पुरवण्यासाठी या सर्व व्यवस्थेचा उपयोग होऊ शकेल। मला खात्री आहे की यावर्षीची वारी ही आरोग्यदायी वारी होईल, निर्मल वारी होईल, हरित वारी होईल आणि आरोग्यदायी वारी होईल। रामकृष्ण हरी। वारीचा हा सगळा सोहळा सुरक्षितपणे पार पडावा, वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी आजपासून तुमच्यावर जबाबदारी आहे। तर कशा पद्धतीचं नियोजन आहे? पालखीचं स्वागत आता तुम्ही केलं। अधिकारी आणि होमगार्ड्स यांचा ताफा घेऊन आम्ही या ठिकाणी बंदोबस्तासाठी सर्वजण हजर आहोत। 5 दिवस आपल्याकडे हा सोहळा चालणार आहे। पुढे गेल्यावरती बरड नंतर पालखी जी आहे ती सोलापूरला आम्ही सोपू आणि त्यानंतरच आमचं जे काम आहे ते तिथं संपणार आहे। सगळ्या भाविकांना, सगळ्या वारकऱ्यांना विनंती आहे की या सगळ्या परिस्थितीमध्ये प्रशासनाला आपण सहकार्य करावं। बायपास केलेले आहेत, काही डायव्हर्जन पॉईंट्स केलेले आहेत, तिथं कुठलाही वाद न घालता अगदी शांततेच्या मार्गाने सगळी वारी व्यवस्थित पार पडेल याच्यासाठी आम्हाला सर्वांना मदत करावी। आपल्यासोबत जिल्हा परिषदेचे CEO सुद्धा आहेत, गजानन पाटील सर, आणि अध्यक्ष सुद्धा आहेत। आज जवळपास 6 ते 7 दिवस सगळा हा सोहळा आपल्या भागामध्ये होता, आता सातारा जिल्ह्यात जातोय। कशा पद्धतीने तुम्ही निरोप दिला? नाही, पुणे जिल्हा परिषदेने यावर्षी अतिशय आनंदाने आम्ही हे सुपूर्द करीत आहेत। 6 ते 7 दिवस सेवा केली, आज निरोप द्यावा लागतोय। काय भावना आहेत? वर्षानुवर्षांची ही परंपरा आपल्याला पाहायला मिळते। असं वाटतं हे कधी संपूच नाही, ही कायम चालूच राहावं। जेवढी माऊलींची सेवा करता येईल तेवढी कमी आहे। तर तेव्हा पुणे जिल्हा परिषदेने आपल्या परीने, आमचे सर्व अधिकारी असतील, आमचे सर्व स्टाफ असेल, सगळ्यांनी खूप व्यवस्थित आणि चांगलं काम केलेलं आहे। आपल्याला आपण पाहतोय की आता सातारा जिल्ह्यामध्ये पालखीचा प्रवेश झालेला आहे आणि मोठ्या उत्साहामध्ये पुणे जिल्ह्यातून पालखी जिल्ह्यामध्ये प्रवेश केलेला आहे आणि एक मोठा भक्तिभाव आहे तो सुद्धा आपल्याला आता नीरामध्ये पाहायला मिळतोय। कॅमेरामन रोहित वनकटेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, नीरा।